माजी नगरसेविका प्रियांका माने यांचे महिलांसोबत महापालिकेवर पाण्यासाठी आंदोलन। नाशिकात पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली मागील काही दिवसांपासून पाणीबाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संतप्त महिलांनी प्रभाग क्रमांक 3च्या माजी नगरसेविका प्रियांका माने यांच्या नेतृत्वात आज थेट नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयावर हंडा मोर्चा आंदोलन केलं। या दरम्यान मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांना सुरक्षा रक्षकांनी आत प्रवेश नाकारल्यानं मोठा गोंधळ उडाला। तर सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील पाहायला मिळाली। आंदोलकांना आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढवण्यात आल्यानं हा गोंधळ झाल्याची माहिती समजते। तर आम्ही आयुक्तांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याची ठोस भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली होती। काही वेळानंतर या सर्व आंदोलकांना आयुक्त कार्यालयात प्रवेश देण्यात आला। यावेळी संतप्त महिलांनी मनपा आयुक्तांसमोर समस्यांचा पाढाच वाचलाय। त्यामुळे थेट आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडल्यामुळे आता तरी नाशिककरांचा पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।